यानंतर सांगलीचे खासदार या कार्यक्रमाला एक तासाची मुदत वाढवून द्यावी अशी मी नम्रपणे विनंती करतो। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्राच्या सगळे शांत राहावा, दंगा करू नका, गोंधळ करू नका, शिट्ट्या मारू नका, टाळ्या वाजवू नका। मला फार महत्वाचं बोलायचं आहे। अनेक लोकांना वाटत होतं गोपीचंद पडळकर निवडणूक लढणार नाही, त्या लोकांच्या प्रश्नाला नंबर 2 लोकांना वाटत होतं मला काहीतरी मिळवायचं असेल, आमदारकी मंत्रिपद म्हणून मी करत असेल, त्यालाही सगळ्याला आता उत्तर मिळालं असेल। मला उमेदवारी मिळू नये म्हणून सगळ्या पक्षाची लोक रात्रंदिवस व्याप करत होती। त्यांना आज निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझ्या समोर बसलेले माझे बाप जाबे वडील, युवक मित्र आणि माझ्या माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, ही निवडणूक गोपीचंद पडळकरांच्या साठीची ही निवडणूक नाही आहे। त्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी मी कुणालाही 1 रुपया दिलेला नाही किंवा देण्याची मग ही लोक माझ्या पत्रकार मित्रांना सांगायचा, ही लोक काय उपस्थित आहेत, यांना गाडी नाही, यांना जेवण नाही, यांना बिर्याणी नाही, यांना चपाती नाही, यांना मटण नाही, म्हणजे का लोक आले? कारण या लोकांचा पिढ्यान पिढ्या या व्यवस्थेनं अपमान केलाय, बरोबर का? गावगाड्यामध्ये हा नागवण्याचं काम या लोकांनी केलंय। आमची मतं घेतली आणि आमच्यावरती नांगर फिरवायचं काम या लोकांनी केलं आणि त्यांना उत्तर देण्यासाठी ही सगळे लोक आले आहेत। वंचितांची उमेदवारी, वंचित म्हणजे कोण? लगेच म्हणतो तुम्ही दलितांच्याकडे बघता तो वंचित आहे, नाव बेड्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला म्हणून गोपीचंद पडळकर संविधानाने जो अधिकार दिला म्हणून संजय पाटील खासदार झाला। संविधानाने अधिकार दिले म्हणून वसंतदादांसारखे नेतृत्व मुख्यमंत्री होऊ शकतं। आणि मग कुठे जात आले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर आम्हाला माणसात याची संधी दिली असेल आणि त्यांचा नातू जर या राज्यामध्ये वंचितांचं नेतृत्व करत असेल तर जात कुठं आली, जात का आता हातवरले घेतील, अरे आता फाटले, देश अडचणीत आला, आमच्या अडचणीत आले, फलानं अडचणीत आलो, आम्ही वरायला अडचणी येतं का आणि तुम्ही वरायला येत नाही का? अरे मी पहिली आणि 4थीत असताना चड्डी घालत होतो, आता पॅन्ट घालतो, उद्या धोतर घाली, काय होऊ शकतं? तुला घातली नाही चड्डी शाळेत असताना, आता पॅन्ट घालते, उद्या धोतर घालता, चेंज होत राहतो, बदल होत राहतो, परिवर्तन संसार का नियम आहे। राज्यभरात माझे फोटो व्हायरल करते, अरे होतो ना, घातली होती, उद्या नाही म्हणतोय का? नाही म्हणते
गोपीचंद पडळकर तुमच्याकडे चालतो, तुमच्या सभा घ्यायला चालतो, तुम्हाला मत मागताना गोपीचंद पडळकर चालतो. वर येऊ नका. आणि मग जेव्हा गोपीचंद पडळकर निवडणुकीची भाषा करतो, तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे, तुमच्यासाठी माणसं आलेली नाही आहे. गोपीचंद तुम्हाला प्रचाराला चालतो आणि निवडणुकीला का नाही करावा. आणि मग जिल्ह्यातल्या लोकांची भावना होती की लोकसभेमध्ये आपलं नेतृत्व झालं पाहिजे. अनेक लोकांच्याकडे बघितलं, सर्वे घेतले, हे बघा सर्वे आता कुठल्या कंपन्या तुम्हाला सांगतात सर्वे. अरे माझा मेंढका मेंढरा काय, त्याला सर्वे कोण करणार, कोण करणार. माझा कर्मकाराचा पोरगा तिथे रात्री घेऊन बसलाय, त्याच्यावर सर्वेवाला कधी जाणार. माझा होणारा भाऊ तिथे वाजवली, तिकडे वाजवत बसलाय, तिथे सर्वेची कंपनी कधी पोहोचणार तुझी. माझं मायाचं पोरगा तिथे रानामध्ये शेतामध्ये राहतोय, तुझी कंपनी रस्त्याने गेली, तिथं त्याचा सर्वे कोण घेणार. मला त्याचं पोरगा तिथं काम करतंय, त्या पोराचा मनातला सर्वे कोण घेणार. तुम्ही पुढाऱ्याचं सर्वे घेणार आणि पुढाऱ्याच्या मागे काळा पुतळा राहिला नाही, त्याचा सर्वे काय घेणार. तुमच्या गावात पुढाऱ्याच्या मागे माणूस राहिलाय का, राहिलाय का. मीडियावाल्यांना माझी विनंती आहे, गावगाड्यातल्या पुढाऱ्याच्या मागे माणूस राहिला नाही मित्रांनो. तो एकटाच राहिलाय, त्याचं इस्त्री केलेलं धोतर राहिलंय, त्याचा शर्ट राहिला, त्याची टोपी राहिला, बाकी त्या मागे कोण राहिलं नाही, सगळे माझ्या बरोबर आलेले आहे. म्हणून ही लोकसभेची निवडणूक एकट्या गोपीचंद पडळकरची नाही मित्रांनो. या महाराष्ट्रातल्या मराठा असेल, बौद्ध, चांभार, कुंभार, धोर, नावी, सालू, केली, कोची, अरे त्याची ही निवडणूक आहे, त्याला सन्मान देणारी ही निवडणूक आहे. समाजी निवडणूक आहे. मी लोकसभेला हरलो, माझं नुकसान होणार नाही, मी काम करू शकतो शेतामध्ये. पण ज्या व्यवस्थेनं आपला अपमान केलाय, तुम्हाला न्याय दिला नाही, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारीच्या तत्वावरती आपल्याला संधी मिळाली नाही, त्या लोकांना चक्रार देण्यासाठी आपली निवडणूक महत्वाची आहे मित्रांनो. म्हणून आपण निवडून आलं पाहिजे. काय लोक बंदी घेतो, मुस्लिम समाजामध्ये घुसले. अरे कोण मुसलमान म्हणजे कोण, माणूसच आहे ना. अरे अतिरेकी मुसलमान असू शकतो, पण प्रत्येक मुसलमान अतिरेकी कसा असू शकतो. अरे माझे मित्राचे सगळे अनेक मित्र कशासाठी तुम्ही ट्रीटमेंट करता. अरे माझ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बांगड्या भरायचं काम हा कसा समाज, मनेर समाज करतो मुसलमानाचा. आणि आजपर्यंत मी एक सुद्धा बातमी ऐकली नाही. माझ्या हिंदूच्या ह्या बहिणी तिथं मुसलमानाच्या कासाराकडे मनेराकडे बांगड्या भरायला जातात, त्या हात त्या मुसलमानाच्या हातामध्ये देतात. पण एक सुद्धा अशी बातमी या महाराष्ट्रामध्ये घडली नाही की त्या बांगड्या भरणाऱ्या मुसलमानाच्या कासारानं आपल्या या बहिणीवरती अतिप्रसार केला, अशी कधी बातमी तुमच्या कानावरती आली का. मग काय जात पात धर्म भेद याच्या पलीकडे काय आहे का नाही. आमच्या डोक्यामध्ये किडा टाकायचं जातीचं धर्माचं, त्या मुसलमानांच्या पोराला मला सांगायचं, माझ्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं. अरे मी तुम्हाला दुसरं काय देऊ शकत नाही, मी तुम्हाला सन्मान आणि स्वाभिमान देऊ शकतो. माझ्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं. जे संविधानाच्या विरोधात भाषा बोलतात ना, त्याला सडेतोड उत्तर हा गोपीचंद पडळकर. तुम्हाला मोर्चा करायची गरज भासणार नाही. सुकुमार कांबळे साहेबांनी सांगितलं की अण्णा भाऊचं तुम्ही स्मारक मांडा. अरे मला तुम्ही देवळून सगळे द्या. हे जे प्रश्न मी तळत नव्हे, कोणत्या लोकांची काय अडचण आहे, कोणत्या लोकांचा काय प्रश्न आहे. नंदीवाल्यांच्या पोरांना सर्टिफिकेट मिळत नाही, मला माहित आहे. होलारांच्या पोरांची नोंद जात वेगवेगळी लागली, कुठं मातंग लागली, कुठं बौद्ध लागली, कुठं होला लागली, त्याला दाखला मिळत नाही. अरे प्रश्न किती छोटे आहेत. एका मीटिंग मध्ये सरकारच्या प्रश्न मिटू शकतात, पण 70 वर्षामध्ये तुमची मीटिंग लागू शकत नाही. कोण तुमच्या बाजूला बोलला. हा खासदार संजय पाटील, त्यांच्या पाठीमागे ठामपणे आपण उभं राहिलो होतो का नव्हतो, राहिलो होतो का नव्हतो. आता मला खासदार संजय पाटलांना एक अपमान करायचा आहे. आव्हान हे करायचं आहे, 2014ला ह्या गोपीचंद पडळकरनं स्वतःचं
संजय पाटलांना दिलाय. माझ्या आईचं, भावाचं, माझ्या गावाचं, माझ्या तालुक्याचं, माझ्या जिल्ह्यातल्या मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांचं मतदान दिलंय. मला संजय पाटलांना सांगायचं आहे की तुमचं मतदान मला आता पाहिजे. 2000 मतदान तुम्ही द्यायलाच पाहिजे. अरे तुमच्या अनेक बातमी मी ऐकली, संजय पाटील पैरा फेडतो. माझा प्रश्न पडतो, संजय पाटलाचं ह्यांचं का फाटलं? अरे पैरा सगळ्याचा फेडतो, गोपीचंदचा पैरा ह्याला का नाही फेडला? का झुकतंय का पैरा फेडायला? सगळ्या 5 वर्षातल्या घटना करून बघा. 2014 ची लोकसभा झाली आणि 2014 ची विधानसभेतले सगळे पेपर काढून बघा. अजितराव घोरपडेंनी पाठिंबा दिला. संजय पाटलांची बातमी आहे, अजितराव घोरपडेंचा पैरा फेडणार. विलासराव जगतापांनी पाठिंबा दिला, विलासराव जगतापांचा पैरा फेडणार. आणि मग गोपीचंद पडळकरला पाठिंबा दिला. संजय पाटलाची एक पण बातमी आली नाही. गोपीचंद पडळकरचा पैरा फेडणार आणि त्याला आमदार करणार. का आली नाही? तक्रार केली नाही ना, आधी मुख्यमंत्री बोलांच्याकडे केली नाही, कुणाकडे तक्रार केली नाही. ज्या दिवशी निवडणूक झाली आणि मुंबईमध्ये सगळ्या आमदारांचा एक सत्काराचा कार्यक्रम होता आणि मी एका बाजूला भाजपच्या कार्यालयात थांबलो होतो आणि मुख्यमंत्री तेव्हा आले, प्रदेशाध्यक्ष होते आणि मला बोलले कशी काय सीट पडली. मला बाजूला घेतलं आणि कशी काय सीट पडली. मी काय बोललो ना, मी तक्रार केली नाही. मी तक्रार करणारा कार्यकर्ता नाही आहे. मी सांगितलं लोकांना मी नको असेल, मला पुढे मी लोकांच्याकडे जाईल आणि लोकांच्याकडे निवडणूक लढेल, पण मी तक्रार नाही करणार. पण मी 4 महिन्यापूर्वी मी जे सांगितलं ते संजय पाटलांच्या पायाखालची वाळू घसरायला चालू झाली. संजय पाटील कोण होता या सांगली जिल्ह्यातला? आता तुम्ही हसताय का? मित्रांनो, संजय पाटलांना तुम्ही घाबरता का? करून सांगा त्याला भेटायला नाही लागता. काम आहे. अरे मी लोकांना स्वाभिमानी बनवतो, भयमुक्त करतो. संजय पाटील 4 महिन्यापूर्वी डॉन होता, आता त्याला गाळच कुत्रा विचारत नाही. आणि मला तो अधिकार आहे, राईट आहे. मी त्यांच्यासाठी काम केलंय. अरे मी काय अन्याय सहन करणारा वाटतो का तुम्हाला? भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आमदारांचा विरोध, तरी संजय पाटलांना तिकीट काय जादू आहे? जादू नव्हती. त्याला ह्याच्यावर विश्वास नव्हता. हे नाना पटोले दुसरा होईल या भ्यानं ह्याला तिकीट दिला. तिथे थांबणार नाही, लगेच काँग्रेस कडे जाणार. बोलू तू काँग्रेस बरोबर, इधर तिकीट नाही मिळने वाला, मुझे इधर से दे दो. म्हणून संजय पाटलांना माझा धैर्य होणार. गोपीचंद पडळकरची लायकी काय ना हे तर इथं येऊन बघा. चिंचणी गावातली लोक माझ्या सोबत आहेत, मला फोन करून पाठिंबा देतात. हे काम आहे. म्हणून तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, या महाराष्ट्रातल्या वंचितांना जर तुम्हाला नेतृत्व करायची संधी द्यायची असेल तर प्रकाश आंबेडकर सोलापुरात तुम्हाला निवडून गेले पाहिजे. सोलापुरातल्या सगळ्या लोकांना माझा आव्हान आहे, एक सुद्धा मत तुम्ही दुसरीकडे देऊ नका. बाळासाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहावा. आंबेडकरांचा नातू आपल्याला संसदेत पाठवायची एक संधी मिळते. संधी त्या सोलापुरातल्या जनतेनं त्या संधीचं सोनं करावं आणि जे राज्यामध्ये वंचितांचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहावा. सांगली जिल्ह्यातल्या तमाम लोकांना आणि वसंतदादांचं वारस असलेल्या विशाल पाटलांना मला सांगायचं आहे, माझे फोटो त्यांनी व्हायरल केले विशाल पाटलांनी आणि माझ्या बरोबर एक संघ माणूस करतोय त्यांनी दोघांनी. मला माहित होतं. अरे मग काय फोटो व्हायरल केले तर काय माझं घर उठतं काय होतं? मसालाचा गडी वाटलं का तुम्हाला?
आज उत्तमराव इथं स्टेजवरती उपस्थित आहेत. तुम्हाला अनेकांना प्रश्न असतील उत्तमराव इथं कसे आणि जीवाबाबाचे आहे ते सगळे नाट्य करतात ते तुम्ही करा ना. अरे मोदींच्या विरोधामध्ये आपण मतदान केलं आणि मोदी शरद पवारांच्याकडे येऊन बसतात आणि म्हणतात की शरद पवारांचा सल्ला घेतो. हे कसं काय चालतं ते? मग तुम्ही सुद्धा दिवसात 10 वेळा लबाड बोलायला शिका. या प्रस्थापितांना त्यांना शब्द देत राहा आणि शब्द फिरवत राहा. दादाला शब्द द्या फिरवत राहा. दादाला शब्द द्या फिरवत राहा. अरे आपण त्यांच्या मसरावचं गडी आहे. कोण आहे आपण? कुठला काका कसला काका काय करतो मानलं? संसद हे देशाचं सर्वोच्च सभागृह मंदिर आहे. त्या मंदिरातून कायदे केले जातात. त्या मंदिरातून चुकीचे कायदे बाजूला केले जातात. देशाच्या हिताचं काम तिथं केलं जातं. जागतिक लेवलला या देशाची उंची वाढवावी असं काम केलं जातं. संजय पाटलांनी कुठलं काम तिथं केलं? उंची वाढवायचं केलं का? केलं का काम? तुम्ही उंची वाढवायचं काम केलं का? त्यांनी नाही केलं आणि ते करू शकत नाही. ते फक्त भ्रष्टाचार करू शकतात आणि खराब संगीते अमकदार तमकदार फलांकार तासावर देऊन दाखवा. अमक करतो तमक करतो फलाण करतो नाही करत नाही. म्हणून या 8-15 दिवसात तुम्ही हुळून जाऊ नका. आज गर्दी झाले आम्ही निवांत होतो. माझे हात जोडून विनंती आहे. हात जोडून जर बुकीचा पडला ना महाराष्ट्रातल्या वंचितांना संधी मिळणार नाही. जर प्रकाश आंबेडकर जर पडले तर तुम्हाला नेतृत्व येणार नाही. बाबा आमच्या तीन पेटाची बंद आहे का? नाही आहे. आम्ही कशासाठी करतोय? भाजपमध्ये व्यवस्थित होतो ना. काय पडलो? काय पडलो? अरे लोकांना तिथं संधी मिळत नाही. लोकांना नेतृत्व उभं राहिले होते आणि आहे. सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे. माझी आई आहे, दुसरं कोणी नाही आहे. आई आहे सुद्धा आहे. मला पण माझी आहे रानात काम करते. 50 कोटी ज्वारी दरवर्षी काढते. काय गरज आहे? आणि काम करते. आमचे शेळ आहेत, आमचे मेंढ्या आहेत, आमची गुरं आहेत, आमचे म्हशी आहेत. मी काय असा काय वर्ण पडलोय का? सगळं बदलते राजकारणात आल्यावर. अरे माझी नाळ मातीची आहे. माझी नाळ इथल्या सांगली जिल्ह्यातल्या लोकांची आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे. या सांगली जिल्ह्याचं नाव जर देशामध्ये करायचं असेल तर सगळ्या पोरांनी वंचिताबरोबर यायला पाहिजे. मला त्यांच्या पोरांना माझे हात जोडून विनंती आहे. अरे नेतृत्व करायला तुम्हाला संधी आहे. तुम्ही या वंचित मध्ये या. जे जिल्हा परिषद सदस्य आहे, जन आमदार व्हायचं आहे तिथं तुम्हाला तिकीट मिळत नाही. जना सरपंच सुद्धा होता येत नाही. त्यांनी इकडे या. इथं तू झडतीचा सदस्य होतील बाबा. गाडी आपण जागा भरून बस. हे जर गाडी एकदा भरली तर परत जागा देणार आहे. परत 2 काळची गाडी थांबणार नाही. परत म्हणायला आला असतो तो बरं झाला असतो म्हणतील नाही. वंचितच्या तिकिटाबद्दल कोण चर्चा करत होतं का 4 दिवसापूर्वी? आता कसं आहे? घाबरून गेले. बाळासाहेबांची आणि गोपीचंदची भेट झाली. विषय संपला. हिरवा एकत्र आहे आणि भगव्या पोरांना माझी हात जोडून विनंती आहे. तुम्ही यामध्ये सामील हो आणि या राज्यामध्ये 2019चं विधानसभेचं सरकार हे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला स्थापन करायचं आहे. मला 4 पासून 50 आमदारांचे फोन आले असतील. 1 नंबर केलाय आणि मागणं येतो. 1 नंबर केला आणि मागणं येतो. आणि जे 10,000 मतांनी पडले, जे 5,000 मतांनी पडले ना ते बाळासाहेबांच्या पाठीमागे काम करे मागे लागले की मला तिकीट द्या, मला तिकीट द्या, मला तिकीट द्या. आणि मग 2019ला जर तुम्ही 15 दिवस अगोदर यायची भाषा कराल ठीक आहे बाळूमामा ट्रॅव्हल्सचं तिकीट जावं. आम्हाला तिकीट द्या, आम्हाला तिकीट द्या. तुमचं काम बघून तिकीट दिलं जाईल असं बाळासाहेबांचं मत आहे. म्हणून आपण सगळ्यांनी या चळवळीमध्ये काम केलं पाहिजे. तळागाळामध्ये गेलं पाहिजे. आणि सांगली जिल्ह्याच्या सांगली शहरातल्या लोकांना माझी विनंती आहे. या सांगलीची तुम्ही परिस्थिती काय केली बघा. हा विशाल पटेल आता नेतृत्व करतोय. मागच्या मदन भाऊच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये 10 लाख वाटून मदन भाऊला पाडलं आणि सगळ्यात तुला भाऊ तुम्ही पाडता.
प्रत्येक पाटलाला तुम्ही पाडलं, बदल भाऊला 2 विधानसभेला हे विरोधात होते. अरे घरातल्या माणसाला हे सपोर्ट करत नाहीत. प्रत्येक दादाचं तिकीट मागा गेल्यावर हा विचार पाटील नको ही तिकीट देऊ नका. कोण म्हणत तुम्ही पेपरला वाचलं का नाही की प्रत्येक दादाला तिकीट देऊ नका, ह्याच्याकडे पैसे नाही, ह्याला काय पाटाने काढलाय. तुम्ही वाचलं का नाही पेपरला? मी माझ्या अंत सांगतोय, वाचलं होतं का नाही? हा म्हणे काँग्रेस नेतृत्वाकडे की प्रत्येकडे पैसे नाहीत. अरे प्रत्येकडे पैसे नाहीत कोण सांगतोय? स्वतः भाऊ सांगतोय. आणि आम्हाला जिल्हा करणार, मी तुमचा विकास करणार. भावाची तू उडत करतोय, आमचं काही मिळशील नाही. तुझ्याकडे पैसे ते कामगारांना देऊन टाक, तुझ्याकडे पैसे त्या तिथल्या शेतकऱ्यांचे 200 रुपये हप्ता राहिला ते देऊन टाक, ते देऊन टाक ना. दादाच्या विचाराचा वाद काय भांडण बघा. नावाचा वाद असतो का दादांचा पुतळायचा. दादांना साक्षी देऊन सांगतो, दादा जर जिवंत असते तरी काठी त्याच्या पेटात आणण्याची रस्सी सांगा. बाजार मोडून खाल्ला, वसंतदादा बॅग मोडून खाल्ले, वसंतदादाच्या नावाच्या सगळ्या संस्था मोडून खाल्ल्या, भंगार विकतो कारखान्यातलं. आणि म्हणून मी जिल्ह्याचं नेतृत्व करतो. आणि तो काळ गेला ना, ते आता दादाचं नाव सांगायचं आणि दुकान मांडायचं काळ बंद झाला. दादाच्या नावानं आता दुकानदारी करायचं या घराण्यानं काम नाही आहे. दादांचा विचार आपल्या सगळ्यांना पुढे न्यावा लागेल की जो जिल्ह्याच्या विकासाचा होता, जो विचार या जिल्ह्याचं नेतृत्व पुढे नेणार होता, दादांचा विचार या राज्याचं नेतृत्व करण्याचा होता, दादांचा विचार या जिल्ह्यातल्या महाराष्ट्राची 48 तिकीट वाटणारा विचार होता, दादांचा विचार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कुणाला मंत्री करायचं, कुणाला आमदार करायचं, कुणाला विधान परिषदेवरती घ्यायचं, हा दादांचा विचार होता. आणि तुम्हाला तिकीट मिळाला, काँग्रेसचं चिन्ह गोठवलं गेलं, तुम्ही विचार कसा पुढे येणार? येते काय पुढं? म्हणून तुम्ही आमची ही जबाबदारी आहे. ही लोकसभा म्हणजे काही खेळ समजू नका. राजकारण हा महत्वाचा विषय आहे. तुम्हाला राजकारण हे अति महत्वाचा विषय आहे. आता या सांगली शहरामध्ये 500 बूथ वरती यांचं डिपॉझिट जप्त होणार आहे. किती? 500 डिपॉझिट जप्त होणार ग्रामीण मध्ये, आणि शहरामध्ये जवळजवळ 400-500 बूथ वरती यांचं डिपॉझिट जप्त होणार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, खासदार ओबीसीचा फोटो आल्यानंतर काही लोकांना वाटणार आहे देशाच्या विरोधात गेला का, देशाचा ठेका चालवायचा ह्या लोकांनी घेतला का? मी देशाच्या विरोधात जायला तुम्हाला वाटतं? खासदार देशाच्या विरोधात ओबीसी असं वाटतं? तुम्ही तिथची आताची सगळी लेटेस्ट बघा ना स्पीच. त्या लोकांचा विषय काय आहे? त्यांना जर नेतृत्व करायची संधी गेली, देश खतरे में आया, देश खतरे में आया. त्यांना जर संधी दिली, 1 नंबर चालू. त्यांना संधी द्या, तुमची पोरं पाठवायला मिळते, तुम्हाला देशाचं लय पडलंय तर. अरे आमची पोरं मिलिटरीमध्ये, अरे आम्ही या देशात राहतो, या देशात खातो, इथल्या मातीची जगतो. मग आम्ही देशाच्या हिताचा निर्णय करू ना. सरकारमध्ये गेल्यानंतर तुम्ही तुम्हाला कुणी ठेका दिला की या देशाचं तुम्हीच वारस आहात, या देशाचं हित फक्त तुम्हीच बघता. कसलं हित बघता तुम्ही देशाचं? कुठलं हित बघता? संजय पटलांसारखा माणूस जर या देशामध्ये परराष्ट्र मंत्री केला तर का देश शिकून टाकाल. मी भाजपमध्ये होतो तेव्हा म्हणाले काकाला कॅबिनेट मंत्री करायचं. मी म्हणलं ह्याला संरक्षण मंत्री किंवा परराष्ट्र मंत्री करा. तो गवाण्या देश शिकून टाकल, राष्ट्र शिकून टाकेल. राष्ट्र वाईट आहे रे, वाईट. अरे भाजपमध्ये कसं काय अपमान करणार आहे? अरे गेले ते मोठ्या राजकारण मला एकदा म्हणाला एक बोललं बिहार गेलं जिल्हा परिषदची तिकीट वाटायचा कार्यक्रम बघा. प्रयोग कसा असतो? जिल्हा परिषदच्या तिकिटाची कोर कमिटी बसली. त्या तिथे कुणाचं ते त्या फार्म हाऊस मिरजेमध्ये, तिथं ते महाबळ फार्म हाऊसवर तिकीट वाटप चालू झालं. बघा पत्रकामध्ये ह्यांचं का आम्ही नसलं, ह्याला काही मिळालं नाही का? ऐका नीट. आणि मग तिथं वाटप चालू झालं. जर संपलं, योगडे काय बोलणार नाही. विलासराव जगताप ही यादी आहे. ओके ओके ओके
कडेगाव पोलीस झालं, पृथ्वीराज देशमुखांनी यादी दिली. ओके 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 शिराळा वाढवा काय बोला ना, मला माहिती फक्त आटपाडीतून बोलणार परत आटपाडीचा विषय आला. त्यानं 2 घडी असं शिकवून ठेवलं होतं. मी गप्प बसलो म्हणून ह्याला ऐकूया काय म्हणतंय. लगेच आला का खर्चुनी मला जिल्हा परिषद गट. तर म्हटलं तिथं अमुक अमुक माणूस उभा राहणार आहे. ठीक आहे, आटपाडीत अमुक अमुक उभा राहणार आहे, ठेवतोरात अमुक अमुक उभा राहणार आहे. नावं सांगायला होतं, मी नावं सांगत नाही. मग मी ठीक आहे, मग मला म्हणजे तुमचं काय म्हणजे ही माझी नाव आहे. जी नाव असतील तर मला ती एबी फॉर्म द्या, नाही तर तुमचं एबी फॉर्म तिकडे देऊन ठेवा, मला नको. मला ती माझ्या बरोबर खासदार केला होती, आमदार केला नाही म्हणून काय झालं. मी तुझ्या काय घरचं आहे काय? कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? कोणी तुम्हाला दिला आटपाडीचं तिकीट वाटायचा अधिकार? अरे हा माणूस जटामध्ये तिकीट वाटताना बोलत नाही. हा माणूस कडेगाव पलूस मध्ये बोलत नाही, शिराळ्यात वाळव्यात बोलत नाही. मग हा माणूस आटपाडीत का तोंड खुपसतो? काय त्याच्या मनामध्ये चालू आहे? काय समजतो? आणि मग मी सांगितलं खासदाराचं ऐकून ये की तिकीट द्यायचं नाही. मग गडीत लागला माझ्या बरोबर असं करायचं नाही. काय मी अशी गोष्ट तयार केली सांगत नाही. मी म्हणत तुला बघितलं, तुला काय करायचंय कर, मी तुला पुढून उरणारा कार्यकर्ता आहे. आटपाडीचा विषय बंद केला. निर्देश सुरेश भाऊ म्हणले मी आधी फायनल केल्या. नव्हे म्हणा फायनल केल्या म्हणजे सांगा की अरे तो 3दा निवडून आलाय सुरेश भाऊ. त्या माणसाला असं उलटे बोलतोय. म्हणून माझ्या डोक्यात असा प्रचंड राग होता, त्याच्या विचाराच्या विरोधातला राग होता. काय लोक निवडून देतात त्यांना, लाख लाख लोक 85,000 मताचं लीड आहे सुरेश खाडेंना. का मंत्रीपद मिळालंय? कशासाठी मिळालंय? आज जिल्ह्याचं नुकसान झालं. शिवाजीराव नाईकांचं मंत्रीपद 12 वर्ष हा माणूस सांगली जिल्हा परिषदचा अध्यक्ष होता. निष्कलंक चारित्र्य संपन्न या सांगली जिल्ह्यांना गाव ना गाव, वाडी ना वाडी, वस्ती ना वस्ती शिवाजीराव नाईक साहेबांना माहित होती. मग माझं म्हणणं असं होतं की शिवाजीराव नाईक आणि सुरेश खाडेंना 2 मंत्रीपद मिळायला पाहिजेत. कोल्हापुरात 2 आमदार भाजपचे मंत्रीपद 3-4 मिळतात. कोल्हापुरामध्ये 2 भाजपचे आमदार, दोन्ही पण मंत्री. आणि मग माझ्या जिल्ह्यामध्ये 4 आमदार आणि 1 खासदार आहे. मंत्रीपद का नाही मिळत हा माझा प्रश्न होता. आणि म्हणून या फक्त या माणसानं मंत्रीपद घालवलं. तिथं वर जाऊन सांगायचं गोपीचंद मराठ्याच्या विरोधात. कामात काय सांगायचं? गोपीचंद. आणि हा कोण आहे? मी 2014ला प्रचार कोणाचा केला? निवडणुकीला मत कुणाला दिलं? अरे लाजा कशा वाटत नाही तुम्हाला? गोपीचंद जातीवादी म्हणायचं. अरे मी जातीवादी असतो तर संजय पाटील माणसाचं नाव या राजकारणाच्या नकाशावर कुठेतरी आता गरम झालं असतं. आणि मग मी जेव्हा तुम्हाला मत देतो तेव्हा चालतोय. मी निवडणुकीला उभा राहिला का गोपीचंद जातीवादी आहे म्हणून वर जाऊन सांगता? अरे हो मी 100% जातीवादी आहे. पण तुम्ही 1,00,000% जातीवादी आहे. त्याचं काय करायचं? त्याचं कुणाला सांगायचं? मराठ्याच्या आरक्षणावरती मी मोर्चा काढणार, तुम्ही कधी काढणार मला सांगा. काका शिंदे नावाचा मराठ्याचा पोरगा नदीमध्ये उडीत टाकून आत्महत्या केली. मी आणि उत्तमराव जानकर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन करून आलो. त्याला छोटीपणाने मदत केली. आमची भावना होती एक मराठ्याचा पोरगा समाजासाठी आत्महत्या करताय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करतोय तो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची बांधिलकी आहे. आणि आणखी सांगून आलो, नंबर देऊन आलोय त्यांना. तुम्हाला काय जर अडचण आली तर आम्हाला सांगा. हा संजय पाटील तिथे गेलता का? हा संजय पाटील मराठा मोर्चामध्ये उतरला होता का? मी धनगर आरक्षणाच्या मोर्चात उतरलो. माझी भूमिका स्पष्ट होती. तुम्ही का नाही उतरला? मराठ्यांना आरक्षण तुम्ही का चुकीचं मिळवून दिलं? अरे मराठ्यांना आरक्षण दिल्लीमधून द्यायला पाहिजे, तुम्ही मुंबईमधून दिलं. धनगरांना आरक्षण मुंबईमधून द्यायला पाहिजे, त्याला दिल्लीला पाठवता. तसं काय तुम्ही करता? बरोबर का? मराठा समाजाला दिल्लीत आणून द्यायला पाहिजे, मुंबईत मिळते म्हणते. आणि धनगरांना मुंबईत मिळते, नाही दिल्लीलाच पाठवायला लागते म्हणते. काय सांगणार? सगळा त्याचा स्टडी केला उत्तमरावने. आम्ही सगळ्या गोष्टी केल्या. प्रकाश आंबेडकरांना आम्ही ज्या दिवशी भेटलो, मुंबई महाड ते मुंबई रॅली काढायची होती आणि त्यांना आम्ही निमंत्रण द्यायला गेलो होतो. बराच वेळ चर्चा झाली. लोक वंचित सगळे कार्यकर्ते माझ्या कनेक्ट मध्ये होती. तुम्ही उभा राहा, तुम्ही उभा राहा. मी म्हटलं थांबा, तुम्हाला योग्य वेळ मी येतो. नानासाहेब वाघमारेने सांगितलं मी योग्य दिवशी तुम्हाला फोन करतो, गडबड करू नका. मी जर वंचित मध्ये आधीच गेलो असतो तर इथे एकच एक उमेदवार राहिला असतो. काँग्रेसने डमी उमेदवार दिला. विशाल पाटील तसा डमीच आहे म्हणा. कोण काम करणार? कोण काम करणार?
सगळे जिल्ह्यातली सगळी लोक मला कॉन्टॅक्ट करतात, मी नावं सांगत नाही, त्यांना आमदार व्हायचं नाही पडत. अरे भाजपमध्ये मुख्यमंत्री सोडलं तर आता एक बी मंत्री नाही त्याच्यात सगळ्यांना 100 मतं फिरतील, आहे का माणूस? आहे का? चांगली सभागावली 100 मतं फिरतील, एकाचं नाव सांगा. महाराष्ट्रात मी 100 मतदारसंघ करतो, 10,000 मतं फिरवतो एका सभेत, सांगू का? म्हणून सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांना आणि नवीन नेतृत्व करणाऱ्या उभा राहणाऱ्या आमदारांना माझी विनंती आहे, माझ्या पाठीमागे ठामपणे उभं राहा. जर गोपीचंद दिल्लीत गेला तर तुमचं गणित जुळाल, जर गोपीचंदला पाडला तुमचं सगळ्याचं सत्यानाश झाला. ही धमकी नव्हे, हा इशारा आहे. बरोबर ना? अरे आपल्याला वापरून घेणार, आपल्याला वापरून घेणार, मला निवडून येत नाही. मग तुम्ही असे कुठले महापुरुष आहात की तुम्ही निवडून येता? संजय पाटील म्हणजे मी काय तर वेगळा आहे, मी एकदम आयडामध्ये माणूस आहे. अरे बाजूवाले काय हे एक नंबरचा मेन माणूस आहे सांगितलं गेला. बाजूवाले मुंबईचे जाताना संजय पाटील मी आवाज मी काय हरा नाही का? नाही, गोपीचंद पडवकर आवाज ऐकून घेत असतील, आगे ना अरे लाखो लोक माझ्या बरोबर आहेत आणि त्यांचा सन्मान राखणं ही माझी जबाबदारी आहे. ही निवडणूक फक्त आणि फक्त तुमच्यासाठी लढतोय, माझ्यासाठी नाही लढत. मी जर ही निवडणूक लढली नसती तर या सांगली जिल्ह्यातल्या लोकांना या लोकशाहीवरती विश्वास बसला नसता. लोकशाहीमध्ये काहीतरी घडू शकतं हे आता लोकांना वाटतंय. अरे यांचे करपलेले चेहरे पिढ्यान पिढ्या उभा राहतात. काय याला मत द्यायचे? पिढ्यान पिढ्या काय तुम्ही सांगणार आहे? लोकांच्या मध्ये येऊन सांगा तुम्ही कशासाठी उभा राहिलाय. 10 मिनिटं एका विचारती सांगा की यासाठी उभा राहिलो आहे. मला तुम्ही लोकसभेमध्ये पाठवा. या सांगली जिल्ह्यामध्ये हे जे रेग्युलर काम आहेत ना, रस्ता करणं, गटार करणं, मंदिरं बांधणं, सभागृह बांधणं, ही कामं किरकोळ आहेत, त्यांची ड्युटीच आहे ना. ह्याच्यापेक्षा वेगळं काम मी लोकांच्यासाठी करेन. विद्यार्थ्यांसाठी सांगलीमध्ये एक 5 स्टार वाचनालय तयार करतो, जोडून द्या. तुमचं पोरगा उद्या आमदारकीला 3 लाख लोकांच्याकडे मतं मागायला जावं लागतं मित्रांनो. पण आपला पोरगा जर 12वी झाल्यानंतर 4-5 वर्ष त्याला लक्ष घातलं तर ते तहसीलदार होऊ शकतं. मग त्याला काय गरज आहे? समाज मंदिराची. त्याला गरज आहे एका चांगल्या लायब्ररीची. मी या सांगली शहरामध्ये 5 स्टार लायब्ररी तयार करून देतो. 5 स्टार तिथं गेला ना, त्याला तिथून बाहेर सुद्धा पडाव वाटला नाही पाहिजे. तो फक्त अभ्यासामध्ये लक्ष घालाल. या सांगली शहरामध्ये विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होईल असा अद्यावत वसतिगृह सगळ्या मुलांच्यासाठी आता वसतिगृहात 100-70 आहे. जिल्ह्यातली संख्या किती आहे? त्या सगळ्या मुलांना कसं व्यवस्थितपणे राहता येईल आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारची काय धोरण आहे? शिक्षण हे मोफतच असायला पाहिजे. सगळ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळालंच पाहिजे. बाहेरच्या देशामध्ये जाऊन तुम्ही बघा, शिक्षणावरती त्या सरकारचं बजेट हे 70-80% खर्चलं जातं. पण महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार शिक्षणावरती त्याचं बजेट खर्च करत नाही. म्हणून आपल्या पोरांना शिक्षणाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, अरे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तुम्हाला शिक्षणाचं दूध पाजायचं असेल तर या संस्था ज्या मोठ्या आहेत ना, त्या खालसा करून त्यांचं एखादं शिक्षण महामंडळ करायला पाहिजे आणि ते सरकारच्या ताब्यामध्ये द्यायला पाहिजे. हे कोण बोलणार? मी बोलू शकतो ना, माझी एक पण शाळा नाही, मला टेन्शन नाही. तुम्ही त्याला पाठवून कसं बोलणार? 2 कारखाना संजय काका निवडून गेले, वेळ कशात जातोय? 2 कारखान्याला अनुदान आणायला रोजच्या दारात जाऊन बसायला लागतंय. किती 20 कोटी हाणायचं आहे, रोज ड्युटीच लागतं होत्या माणसाला. मला कर्ज द्या, म्हणजे महाराष्ट्राची सहकारी बँक आहे त्याच्या दारात जाऊन बसायचं. मला काहीच नाही, मला 1.5 लाख रुपये कर्ज आहे सोसायटीचं. तुम्ही आता माझ्या सगळ्यात माहिती घ्या. 1.5 लाख रुपये कर्ज आहे. मला काय टेन्शन आहे का सांगा? मी श्रीमंत नाही, गर्भ श्रीमंत आहे. मी श्रीमंत नाही, गर्भ श्रीमंत आहे. कारण तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात म्हणून मी गर्भ श्रीमंत आहे. म्हणून मला कसली चिंता नाही. मी मोकळा माणूस आहे. वापरून घ्या ना. तुम्हाला मोकळा घरी कोण दिसतं का जिल्ह्यामध्ये? एकाचं नाव सांगा. कारखाना बँका सगळी कामात आहेत, माणसं ड्युटी आहे त्यांना. मी मोकळा आहे. मला तुम्ही सालगडी म्हणून ठेवा 5 वर्षासाठी. 5 वर्षासाठी घरी तुमच्या आहे का नाही?
कामाला घरी ठेवताय नाही तुम्ही, जरा पगार देऊन ठेवता, मला बिन पगारी ठेवा. जर 7 वर्षात मी तुमच्याची इमाने इतबारे काम नाही केलं, माझ्या ढुंगणावरती 2024ला लाट घाला. मी पुढे मत पण मागायला म्हणजे लापड कार्यकर्ता वाटतो का? राजकारत्यानं जिथं आपल्या मागणं माणसं गेले तिथं थांबायचं असतं. संजय पाटलांना सुबुद्धी द्यावी परमेश्वरानं. 8 तारखेला अर्ज माघारी राहिलेली मुरली आपण वाचव. काय लोकांना माझं चुकीचं वाटेल. मी वास्तववादी बोलतो, वास्तववादी बोलतो. मला बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे या सगळ्यांनी. 70 वर्ष आमची मतं घेतले गोरगरिबांची, वंचितांची, उपेक्षितांची. भारतीय जनता पार्टी आणि या सगळ्या आघाड्यांना माझं आव्हान आहे. गोपीचंद पळकर आणि प्रकाश आंबेडकर आणि उदयन भोसलेला तुम्ही तिघांना बिनविरोध निवडून दिलं पाहिजे. शिवाजी महाराज खोटे राहता, दुकान चालवता, चालू देत का नाही? छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ. आणि उदयनराजेच्या विरोधात मोठा मोठा माणूस उभा केलाय. आणि इकडे काय? छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींचा साथ. छत्रपतीच्या पुढे नतमस्तक. आणि ज्यांना उदयनराजे त्यांचा वारसा आहे त्याला निवडून बिनविरोध. बाबासाहेबांच्या संविधानानं लोकशाही मिळाली, त्या बाबासाहेबांचा नातू उभा आहे, त्याच्या पुढे 5-50 उभा करता आणि म्हणता बाबासाहेबांच्या विचाराचं राज्य झालं पाहिजे आणि त्याच्या नातूला गाडता. अरे काय लोकांना कळत नाही, वेळेत त्या बरोबर का? चुकीचं आहे माझं. दोन महापुरुषांचे फोटो वापरतात, त्यांच्या वारसाच्या विरोधात माणसं उभा करता. लोकांना कळत का नाही? तुम्ही म्हणा मग हे 2 वारस आहेत, तुम्ही बोला तुमचा वारस आहे ना. मी उपेक्षितांचा, वंचितांचा, रामलेल्यांचा, गामलेल्यांचा, करपलेल्या चेहऱ्यांचा, झोपड्यात राहणाऱ्यांचा बी चेहरा आहे. म्हणून मला मी विरोध, हे 3 विरोध यांनी करायला पाहिजे. हे जर खरे राजकारणी असेल, नाहीतर तुमचं दुकान बोर्डदारे पोलीसला मी बंद करणार आहे. होते तुम्ही छोटे आता लोकसभेला वेळ कमी आहे, विधानसभेला तुम्ही खेळ बघा. या बाळासाहेब आंबेडकरांच्या पायात या महाराष्ट्रातले जर प्रश्नाचे जर रोलर घालायला नाही लावले, अरे आपण किती वेळी माणसं असतो 70 वर्ष तरी सुद्धा आपण म्हणतोय लग्नामध्ये आलं ना तालुक्याचा बुडून झाला, तालुक्याचा उभयचा चेहरा, जिल्ह्याचा उभयचा चेहरा तुम्ही सुद्धा भागासवर्गीयचा नेता, सुहास पाटीलाला मराठा समाजाच्या अमुक संघटनेचा नेता, नानासाहेब वाघमारे आला अमुक अमुक दलित चळवळीचा नेता. आणि एखादा प्रस्ताव संजय पाटील जिल्ह्याचा ठाण्या वाघ आला, जिल्ह्याचा उगवता तारा आला, उगवता सूर्य आला. किती करताय? बंद करायला लागणार कुत्रायचं. कुठे येत नाही रे, कुठे येत नाही. तुम्हीच वाढवताय, तुम्हीच मोकाडी घेऊन बसताय. एकदा मोकाडी वरले 70 वर्ष उतरत नाही तरी सुद्धा ते म्हणते मला सेवा करायची संधी द्या, मला सेवा करायची संधी द्या. आणि एकदा 2दा 3दा 4दा 5दा तरी पण म्हणतो सेवा करायची संधी द्या. तिथं 15 जाऊन लोकांची देवाला 5 वर्ष सेवा आता करायला आमची पोरं सक्षम आहेत का? आम्ही सेवा करतो, सेवा करायची संधी द्या. आता फोटो हात जोडून येतो. सेवा किती दिवस सेवा? जनावरांच्या झाडा बिरा काढा, लोकांना खायला घाला, वजन काढा, तिथं सेवा करायची. इथं सेवा संसदेत जाऊन, विधानसभेत जाऊन, मंत्रालयामध्ये जाऊन काय तुम्ही करणार आहे? अरे या जिल्ह्याचं प्रशासन बरबाद करून टाकलं. प्रत्येक चांगल्या अधिकाऱ्यांच्या वरती अन्याय करायचा, त्याची बदली करायची. चांगला अधिकारी आला चुकीचं नाही ऐकलं तर त्याला बदलून टाकायचं. तिथं भावाभावामध्ये ते निर्माण करायची, जाती जातीमध्ये ते निर्माण करायची. मशिदीवरती ज्यांनी ईदगाह मैदानावरती ज्यांनी भगवं लावलं ती माझं फोटो व्हायरल करतो. किती भारी काम आहे बघा. किती चुकीचं आहे करायचं सांगा. मला कुणाचंही असं इमोशनल करून मतदान नको आहे. तुम्हाला जर या जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी काम पाहिजे असेल आणि जिल्ह्याला जर पुनरे खासदार पाहिजे असेल तर तुम्ही मला मतदान द्या. आणि भ्रष्टाचारी लोक पाहिजे असतील तर खुशा तटीची लावावी लागेल. पैसेवाले ते खूप प्रचंड भ्रष्टाचार केलाय. गावागावामध्ये यांना पैसे वाटलेले आहेत. आता त्यांचं वाटप चालू आहे. पण मी एवढंच सांगतो, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, जनशक्तीचा विजय हा 100% ठरलेला आहे.
आणि इथून गेल्यानंतर फक्त तुम्ही आज तारीख आहे 3, फक्त 20 दिवस तुम्ही मला वेळ द्या. 20 दिवस हे माझं उरलेलं आयुष्य या जिल्ह्यासाठी खर्ची घालतो. एक वेळ संधी द्या. निवडूनच दिलं नाही तरी पुढारी तुम्ही मला केलं. 3 वेळा पडलोय पण मी नाराज नाही. आता जरी तुम्ही पाहिलं तर अजिबात नाराज नाही. आपली झुटी आहे ना, मला काम काय मिळतं, मला दुसरं काही मिळत नाही. पुढाऱ्याचा हा धंदा असतो, त्याला दुसरं नाही जमत नाही. आणि म्हणून मला हे जे काम येतं ते कधी द्या मला. तुम्ही मला म्हणतो दुकानदार पैसे लावून जुळत नाही, कारखाना का ते माझं काम नाही, मी ते करणार नाही. मी तुमच्याशी प्रामाणिक राहतो, तुम्हाला वेळ देतो. तुम्ही बोलवा, तिथं बोलवा, तेव्हा उपलब्ध होतो. दुष्काळी टप्प्यातली जी काम आहेत मी बघतो ना, सगळ्या लोकांना माहित आहे काम चालू आहे, आमचं चालू आहे, तुमचं चालू आहे. ह्या 15-20 दिवसापूर्वी जे नारळ फोडले आचारसंहितेच्या अगोदर, इतके नारळ फोडले की गाडीत पोती घेऊन फिरत होते. कुठलं काम नाही, कुठली भांगड नाही, कुठलं काय नाही. माझ्या खानापूर तालुक्यात 22 गाव आहे, तिथं अजून पाणी आलं नाही. 22 गावांचा टेंबूत समावेश करायचा आहे. जत तालुक्यातली 42 गाव आहेत, त्यांना पाणीचा अजून पत्ता नाही. मागच्या 8 दिवसात आचारसंहितेपूर्वी बातमी दिली, आता मंजूर केलं. आता मंजूर केलं म्हणजे कधी? आता हे निवडूनच करणार कसं सांगा. पाणी सोडायचं म्हटलं तर ते अधिकारी पैशाचा गोलमाल करतात. चिठ्ठी देताची पैसे वसूल. आज किती वसूल, किती वसूल, किती वसूल. एखाद्या घरीला 60,000. अरे जमीन विकायला पाहिजे, त्यानं 2 पिकं काढायला. तुम्ही बोलत काय? मी त्या अधिकाऱ्यांना बोललो, अरे आठवडीच्या तलावामध्ये तुम्ही 70,000 एका विहिरीला घेता. 70,000 रुपये एका पाण्याला. अरे त्याच्यात काय कायदा आहे का नाही कायदा? 2,000-3,000च्या वर शेतकऱ्याला पाणीपट्टी बसली नाही पाहिजे. मग संजय पाटील काय छोटा करतात का? महामंडळाचे ते उपाध्यक्ष झाले काय? आठवडीच्या पाण्याची पाणीपट्टी कमी झाले का? तिथं भ्रष्टाचार होतोय. माझ्या जांभुळीच्या तलावामध्ये शेतकरी 5,000 भरतो विहिरीला आहे का? आणि आठवडीला 50,000. हा विरोधाभास कसा? जांभुळीच्या तळ्याचं पाणी आटपाडीच्या तळ्याकडे जात आहे, तेच पाणी आहे. मग हा विरोधाभास कसा? या सगळ्या गोष्टीवरती जर तुम्हाला उत्तर पाहिजे असेल, माझ्या पिंपरी पासूनची 4-5 गाव आहेत, तिथं पाणी नाही. आटपाडीच्या पूर्वेकडची नदीकाठाची गाव आहेत, तिथं पाणी नाही. राजेवाडी उजव्या कालव्याचा विषय आहे, कुठलाच विषय पूर्ण होऊ शकला नाही. मी तो कॅनॉल फोडला होता आणि मला परत कॅनॉल तुम्ही मंजूर करून द्या. 10 कोटीचे एस्टिमेट केला, त्याला अजून मंजुरी दिली नाही. मग तुम्ही या जिल्ह्यामध्ये कुठलं काम केलं? या शहरामध्ये तुम्ही काय परिस्थिती केली शहरामधल्या लोकांची? या शहरामध्ये असंघटित किती लोक आहेत? त्या असंघटित लोकांना माझं आव्हान आहे. रिक्षावाले असतील, पानपट्टीवाले असतील, हॉस्पिटलला काम करणारे कर्मचारी असतील, सेंट्रिंग वाले काम करणारे कर्मचारी असतील किंवा अनेक फॅकल्टीमध्ये, अरे तुम्ही माझ्या पाठीमागे ठामपणे उभं राहावा. या सांगलीमध्ये सुद्धा मी कुणाला भ्रष्टाचार करू देणार नाही. एक विरोधात सक्षम पाहिजे. जर सगळी टोळी एका बाजूची झाली तर त्यांना 10 विचारणारा माणूस पाहिजे मित्रांनो. आणि तो माणूस मला तुम्ही पाठवा तिथं. मी ह्यांना 1 रुपयाचा भ्रष्टाचार करू देत नाही. माझ्या भावाला तुम्ही संधी दिली जिल्हा परिषद मध्ये समाज कल्याण सभापती, तुम्ही जावा तिथं. जर तिथं 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला असेल ना, आम्ही राजकारण करतो दोघं पण. 50-50 कोटी 2 वर्षामध्ये समाज कल्याणला कोण जातो माणूस? या जिल्ह्यातला सगळ्यात पिचलेला माणूस समाज कल्याण डिपार्टमेंटला जातो. आणि तिथं गेल्यानंतर 1 रुपयाचा जर भ्रष्टाचार असेल तर तुम्ही आमच्या कानाला पकडा. आणून आम्हाला भ्रष्टाचार न करता हे राजकारण करायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या जोरावरती राजकारण करायचं आहे. आज तुम्ही सगळे स्वतःच्या गाड्याने इथं आला. मला जर तुम्ही म्हणला असता गाड्या देत मी डिपॉझिट भरलं नसते इथं खासदार, कसं देणार? कुठलं देणार? नाही का पैसे घेऊ शकत नाही. अंगावरची कापडं ही सुद्धा लोकांनी घेतलेली कापड आहे. तुम्हाला काहीतरी खोटं सांगतोय नाही, हे खरं आहे. सगळं खरं. मोठे बोलून काय करू? उद्या तुम्ही काय मी सांगणार तुम्हाला? मी घेऊ शकत नाही. पण लोकांनी माझी इतकी जबाबदारी घेतली की सगळे लोक आज या इलेक्शनचा खर्च करतायत. एका बाजूला ते पैसेवाले आहेत, एका बाजूला मी पैसेवाला आहे. हे जनतेचा पैसा माझ्या बरोबर ठाम आहे आणि निश्चितपणे राज्याचं गणित बनवणार आहे. ही निवडणूक दुसऱ्या सांगलीची नाही, राज्याचं लक्ष आहे सांगलीकडे. काय होणार सांगलीमध्ये? राज्याची युवक सगळे बघतायत, सगळ्या जाती धर्माचे युवक बघतायत. सोलापूरच्या निवडणुकीकडे, अकोल्याच्या निवडणुकीकडे राज्य लक्ष ठेवून राहिला आहे. म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, ही निवडणूक महाराष्ट्रातल्या वंचितांना सन्मान देणारी निवडणूक आहे. म्हणून त्या ताकदीनं तुम्ही लढा.
मराठा समाजाच्या पोरांना माझी विनंती आहे, 1985 पासून जी लोक आमदार म्हणून या राज्यामध्ये बसलेले आहेत, काही 90 पासून, काही 95 पासून, 4-4, 5-5, 7-7 वेळा यांना जर तुम्हाला घरी बसवायचं असेल तर ही नामी संधी आहे. जे तुम्हाला तिथं झडपीच्या तिकिटावरती थांबवतायत ते आमदार होऊ शकतात. मराठा समाजाच्या पोरांनी विचार बदलायला पाहिजे आणि या चळवळीमध्ये तुम्ही तिथं नेतृत्व करायला पाहिजे. ती संधी तुम्हाला आहे, ही संधी आहे आणि योग्य वेळी जर तुम्ही संधीचा वापर नाही केला तर ही वेळ कुणासाठी थांबत नाही. इंदिरा गांधीचा मृत्यू झाला 11व्या मजल्यावरती, अशोक जैनांचं पुस्तक आहे त्यामध्ये वाचा, त्यामध्ये लिहिलं आहे राजीव गांधी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरती होते, त्यांना युस्थळ इथं थांबले होते आणि राजीव गांधीला तिथं पंतप्रधान करायचं थांबलं. अरे इंदिरा गांधीसाठी हे जग देश थांबत नाही. तुम्ही आम्ही कोण आहे? कोण आहे का? आपण कोण आहे? साधी माणसं आहे. आपण मेलो वड्यात जाळतील का? तुम्हाला कारखाना आहे? तुमचं स्मारक होणार आहे का? खेड्यात असाल तर कोण समाधी बांधल, शहरात असाल तर तुम्हाला कधी तिसऱ्यांची टाकलं जाईल. काय तुमचं आमचं काय नाही. म्हणून जे जीवन आपल्याला मिळालं आहे ते चांगल्या पद्धतीने जगूया. आणि या जिल्ह्यामध्ये जो वसंतदादांचा काळ होता, जो राजाराम बापूंचा काळ होता, जो नारायण संपतराव मानेंचा काळ होता, जी बापू नागराबांचा जो काळ होता, तो काळ जर तुम्हाला परत आणायचा असेल तर ही सगळे दरोडेखोर जी लोक आहेत त्यांना घरामध्ये बसवावं लागेल. दादागिरीची भाषा करतात त्यांना घरामध्ये बसवावं लागेल. वसंतदादांचा विचार गोपीचंद पडळकर पुढे नेऊ शकतो, विशाल पाटील किंवा संजय पाटील कुणाचे विचार पुढे नेऊ शकत आहेत. राजाराम बापूंचा विचार असेल, कुणाचे काय काय सगळे जिल्ह्यातले जे विचार आहेत त्या सगळ्या विचारांना ह्यांनी तिलांजली दिलेली आहे. तिलांजली. अरे मदन भाऊ सारख्या माणसाला तुम्ही विरोध केला, राजा माणूस, पार्टी कुठली पण असू द्या, दिलदार माणूस, ते त्यांनाच पाडत होते. आता म्हणून मी जिल्ह्याचा विकास करतो. संजय पाटील सगळ्यात चुलत्याला विरोधात गेला, निवडून आला. चुलत्याला विरोध, जिल्ह्यात काय करणार? चुलत्याला कारखाना पहिल्यांदा म्हणायचं की मंगळसूत्र सभासदांच्या बायकांच्या गळ्यातली मंगळसूत्र विकून हा सासराव कारखाना उभा केला. ही संजय पाटलाचं भाषण. कधी? मागे आबा आणि पत्रकार साहेबांच्याकडे कारखाना होता तेव्हा, आणि आता ह्यानंच कारखाना ढापला. आता मंगळसूत्र पुढे गेलं सभासदाचं, आता नागेवाडीचा कारखाना ढापला. कुठे गेलो? अरे 200 कोटीचा कारखाना आहे नागेवाडीचा, 40 कोटीत घेतला. तुम्ही आम्ही झोपलोय. 160 कोटी कुणाचे? तुमचे आणि आमचे 160 कोटी आहेत. तासगाव कारखाना 14 कोटीला घ्यायचं त्यांचं प्लॅन चालू आहे. 150 कोटीचा कारखाना कशाला काम करायला लागेल सांगा ना? कुठं काय किराणाला दुकान टाकायला लागते, कुठं काय राबायला लागते. जर 100 कोटी असे मिळत असतील, या डीसीसी बँकेचे किती पैसे काढले? मी जर उद्या डीसीसी बँकेमध्ये तुम्ही गेला तर लाख रुपये लोन फुटणार. त्या पल्सर कुठला एक कारखाना घेतला त्याच्यावर 80 कोटी लोन चालतंय. तुम्ही आम्ही गप झोपणार. तुम्हाला 1 लाख रुपये द्यायचं म्हणलं का नाही म्हणतोय बँक मॅनेजर, खालीवर बघतोय, जामीनदार म्हणतोय, बाकी कुठलाही म्हणतोय. आपल्या बाकीची बँक आहे का? आमच्या लोकांची बँक, तरी आम्हाला लाख रुपये द्यायला तात्पुरत करताय आणि 200, 300 कोटी तुम्ही देताय या लोकांना. म्हणून सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या पुढाऱ्यांवर हवा, जनता माझ्या सोबत आहे. तुम्ही जर माझ्या बरोबर नाही आला तर तुम्ही उद्या पडणार आहे. सर्व कंपनीला माझ्या पैसे काही कंपनी नेमलेला आहे. जी कंपनीला कोण येते ती मग माझा नंबर द्या. मला अपक्ष एक नंबर. आता तर वंचितांच्या बरोबर मी आहे, वंचित माझ्या बरोबर आहे. आता निवडणुकीमध्ये काम पकडेल, पण संजय पाटील चुकला तर काम नाही पकडणार, तुम्हाला दाब देईल. विशाल पाटील चुकला तर मला मी दादा चालवतोय, तुम्हाला दाब देईल. अरे पण मी तुमचा पोरगा आहे, मी जर चुकलं तर तुमचा पाय धरेल, तुम्ही जर चप्पल हाणला तर तुम्हाला नेतृत्व करायला पाहिजे. जर या वर्षात तुम्ही मला निवडून द्या, 5 वर्षात जर मी काम नाही केलं तर मी मतच मला येत नाही ना. त्यांनी एवढा विकासात काम केले, मग कोणाचं काय करायला लागले? लोकांनी मत द्यायला पाहिजे ना, द्यायला पाहिजे. त्याला सांगा का गावागावात फोन करायला लागतोय कार्यकर्त्याला या म्हणून? हे देऊ शकत नाही. म्हणून या वंचित आघाडीच्या सोबत तुम्ही ठामपणे उभं राहावं. काही लोकांना वाटेल वंचित आघाडी म्हणजे दलितांची आघाडी आहे, डोक्याचं काढून टाका. अरे मराठे सुद्धा वंचित आहेत, काही ब्राह्मण सुद्धा वंचित आहेत. कुठंच संधी मिळाली नाही, नुसतं वापरून घेतलं. ज्यांना ज्यांना सत्तेची संधी मिळालेली नाही, ज्यांना ज्यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना टक्केवारी मिळालेली नाही, म्हणजे ते वंचित. वंचिताला जात धर्म काही नाही आहे. या राज्यामध्ये जो उपेक्षित आहे, अपमानित झालेला आहे आणि ज्याला या राजकारणाची चावी मिळालेली नाही, त्यासाठी वंचित आघाडीची निर्मिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चावी सत्तेची लागते, म्हणून सत्तेची चावी आपल्या गोरगरिबांच्या पोरांच्या हातामध्ये यायलाच पाहिजे.
यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीमागे ताकदीने उभा राहा. जात पात धर्म भेद कुठलं न बघता माझा पाठिंबा तुम्ही द्या आणि लोकसभेमध्ये जास्तीत जास्त मताधिक्याला तुम्ही निवडून द्यावं एवढीच कळकळीची विनंती करतो.